अत्यंत महत्त्वाची दिवसभरातली सर्वात मोठी बातमी ती म्हणजे माजी आमदार बच्चू कडू आता प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि बच्चू कडू आंदोलकांसह जेल भरो आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत। मात्र सध्या सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांच्या भेटीसाठी म्हणून दाखल झालेलं आहे। मंत्री आशिष जयस्वाल, मंत्री पंकज भोयर बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांसोबत सध्या संवाद साधतायत। यावेळेला महादेव जानकर, राजू शेट्टी, अजित नवले, रविकांत तुपकर आणि इतर शेतकरी नेते देखील उपस्थित आहेत। आधी कर्जमाफीबाबत चर्चा करा, बाकीचं नंतर बोलू असं बच्चू कडूंनी मागणी करत म्हटलंय। सध्या नागपूरमध्ये पावसाचा शिडकावा आहे आणि या भर पावसात सुद्धा बच्चू कडू हे ठिय्या मांडून आहेत। भर पावसात बच्चू कडू सध्या सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करत आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा या सगळ्या परिसरात तैनात करण्यात आल्याची दृश्य आपण आधीच पाहिलेली होती। बच्चू कडूंनी जेल भरो आंदोलन आताच करू असा निर्धार देखील केलेला होता। आंदोलन करण्याच्या भूमिकेवर बच्चू कडू ठाम होते। कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरनं बोलणं करून द्या असं बच्चू कडूंनी या शिष्टमंडळाकडे आग्रह धरल्याचं समजतंय। या सगळ्या संदर्भात काही तोडगा आता येत्या काळात निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आम्ही काही घरच्यासाठी आंदोलन करत नाही। तुम्ही बोलले होते, तुम्हीच कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, तुम्हीच 20% बोनस देणार होते, MSBच्या 20% बोनस दिलंच नाही। उलट खरेदी सुरू केली माझ्या खरेदी सुरू झाली। मागच्या वर्षी ऑक्टोबरच्या पहिला हप्त्यात खरेदी। आता तुम्ही काय ठोस निर्णय घेणार ते सांगा, तुम्ही काय मग आम्ही जेल भरून निघालो लगेच तुम्ही येतात काय चालू काय ते बरोबर नाही। कसं आहे, आम्ही काही घरच्यासाठी आंदोलन करत नाही। तुम्ही बोलले होते, तुम्हीच कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, तुम्हीच 20% बोनस देणार होते, MSBच्या 20% बोनस दिलंच नाही। उलट खरेदी सुरू केली माझ्या खरेदी सुरू झाली। मागच्या वर्षी ऑक्टोबरच्या पहिला हप्त्यात खरेदी। आता तुम्ही काय ठोस निर्णय घेणार ते सांगा, तुम्ही काय मग आम्ही जेल भरून निघालो लगेच तुम्ही येतात। प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया। सूरज, बच्चू कडू सध्या सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करतायत। मंत्री आशिष जयस्वाल, मंत्री पंकज भोयर या ठिकाणी काही वेळापूर्वी दाखल झाले होते। भर पावसात सुद्धा शिष्टमंडळासोबत ही चर्चा सुरू आहे। सूरज, काय अपडेट मिळते सध्या? अजिंक्य, आपण जर पाहिलं सध्या राजधानी नागपुरामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे। मात्र या मुसळधार पावसामध्ये देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत। दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी आपण सरकारतर्फे आशिष जयस्वाल असतील, पंकज भोयर असतील, हे बच्चू कडू आणि त्यांचं संपूर्ण शेतकरी नेत्यांचं शिष्टमंडळ त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे। काही वेळापूर्वी जर पाहिलं तर पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला। मात्र बच्चू कडूंनी यावर नाराजी सुद्धा वर्तवली केली। मुख्यमंत्र्यांनी मला का फोन केला नाही असा सुद्धा जाब जो आहे या दोन्ही राज्यमंत्र्यांना बच्चू कडूंनी उपस्थित केलाय। आता जर पाहिलं तर पुन्हा एकदा बच्चू कडू आणि पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल यांच्यामध्ये संवाद चालू आहे। कदाचित मुख्यमंत्र्यांना फोन लावून बच्चू कडूंची थेट चर्चा सुद्धा घडून आणू शकते। कारण का जर पाहिलं तर आज सुद्धा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र तरी देखील या बैठकीला कुणीही गेलेलं नव्हतं। सरकारतर्फे या ठिकाणी कुणी यायला पाहिजे अशी जी भूमिका बच्चू कडूंनी मांडली होती। साधारणतः 4 वाजताच्या सुमारास जर पाहिलं तर या ठिकाणी शिष्टमंडळ यायला पाहिजे होतं, मात्र शिष्टमंडळ न आल्यामुळे संपूर्ण बच्चू कडूसह हजारो कार्यकर्त्यांनी जे आहे या ठिकाणी नागपूर शहरात एंट्री करायला सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी जो आहे संपूर्ण या ठिकाणी यांचा बच्चू कडूसह हजारो शेतकऱ्यांना या ठिकाणी बॅरिकेडिंग करून अडवलेला आहे। आणि त्याच ठिकाणी जर पाहिलं तर सरकारतर्फे पंकज भोयर असतील, राज्यमंत्री आशिष जयस्वाल असतील, हे दोघेही जण आलेले आहे आणि त्यांची आता सध्या चर्चा चालू आहे। मात्र चर्चांची नेमकं काय तोडगा निघतो हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। सूरज, मात्र मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे आणि बच्चू कडू म्हणाले होते की जर समजा सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर जेल भरो आंदोलन आम्ही करू, अटक आम्ही स्वतःला करून घेऊ। आंदोलक इतके मोठ्या संख्येनं आहेत की सरकारला जेल कमी पडतील, पण आमचं आंदोलन आम्ही यशस्वी करणारच असा निर्धार त्यांनी केलेला होता। आता शिष्टमंडळासोबत चर्चा सुरू आहे। चर्चेनंतर काही वेगळा तोडगा निघू शकतो का? सरकार बच्चू कडूंच्या मागण्या मान्य करू शकेल का?
नक्कीच ज्या अर्थी बच्चू कडू साधारणतः गेल्या 8 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे, वेगवेगळ्या पद्धतीने बच्चू कडू आंदोलन करत आहे. त्यांची एकच मागणी की आम्हाला आता कुठल्याही प्रकारची बैठक नको, आश्वासन नको, आम्हाला थेट कर्जमाफीचा आदेश, शासकीय आदेश तो हवाय. याच अनुषंगाने तो ट्रॅक्टर मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला होता. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सरकारतर्फे या ठिकाणी कोणीही आल्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांनी जे आम्हा सरकार जर आमच्यासोबत बोलायला तयार नाही, यायला तयार नाही, तर आम्ही अटक करून घेतो, आम्हाला अटक करा, गोळ्या झाडा, अशी जी भूमिका बच्चू कडूंनी घेतली. त्याच अनुषंगाने संपूर्ण हे लोक या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी समोर आलेले होते आणि सरकारचं शिष्टमंडळ सध्या जर पाहिलं त्या ठिकाणी बच्चू कडू आणि संपूर्ण यांच्यासोबत चर्चा चालू आहे. मात्र चर्चेअंती नेमकं काय तोडगा निघतं हे सुद्धा महत्वाचं असणार आहे. त्यामुळं जर पाहिलं तर खरंच या बैठकीचं पुन्हा एकदा काही आश्वासन देण्यात येतं का, किंवा उद्याला नागपूरमध्ये काही मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्यावर काही चर्चा होतं काही सुद्धा बघणं महत्वाचं नाही. कारण का उद्या मुख्यमंत्र्यांचा जो विदर्भ दौरा आहे, नागपूर आणि अमरावतीच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आणि याच पार्श्वभूमीवर पाहिलं तर उद्या काही नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बच्चू कडू आणि त्यांच्या शिष्टमंडळाची काही चर्चा होते का, या चर्चेवर बच्चू कडू खरंच समाधानी होतं का हे सुद्धा बघणं या ठिकाणी महत्वाचं असणार आहे. अजिंक्य. बिलकुल सूरज, मात्र हा सगळा आता बच्चू कडूंनी जो निर्धार केलेला आहे या त्यांच्या निर्धाराच्या अनुषंगानं आंदोलन यशस्वी होण्याच्या अनुषंगानं सरकारकडनं मागण्या मान्य केल्या जातील का? कारण मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरनं माझं बोलणं करून द्या असं सुद्धा बच्चू कडूंनी मागणी करत म्हटलं होतं आणि दृश्यांमध्ये आता दिसतंय बच्चू कडू कोणाशी तरी फोनवरनं बोलतायत. कदाचित ते मुख्यमंत्र्यांसोबतच बोलतायत की काय नेमकी त्याबद्दलची अपडेट आहे? नक्कीच आता जर पाहिलं तर आता काही वेळापूर्वी जे बच्चू कडूंना जो आहे फोन लावून दिलेला आहे आणि बच्चू कडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जो संवाद चालू आहे, मुख्यमंत्र्यांना बच्चू कडूंनी म्हटलेलं की दोन दिवसात मुंबई मंत्रालयात किंवा तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी आम्ही बैठक लावू असं आश्वासन या ठिकाणी देण्यात आलं होतं. मात्र अद्यापपर्यंत बच्चू कडूंनी आपली अधिकृतरित्या भूमिका या ठिकाणी सांगितलेली नाही. त्यामुळे आता बच्चू कडू प्रसार माध्यमांशी बोलल्यानंतर जर पाहिलं तर आता काही वेळातच बच्चू कडू त्या प्रसार माध्यमांशी बोलतील आणि खरंच मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर आश्वासनावर बच्चू कडू आंदोलन मागे घेतो का हे सुद्धा बघणं या ठिकाणी महत्वाचं असणार आहे. आता जर पाहिलं तर सध्या सरकारतर्फे दोन्ही जे राज्यमंत्री आलेले आहेत ते सध्या या ठिकाणी थांबलेले आहे. बच्चू कडू नेमकं काय घोषणा करतं की खरंच आंदोलन मागे घेतो का, किंवा दोन दिवसाच्या बैठकीच्या आश्वासनावर काही आंदोलन सुटतं का, किंवा काही मध्यस्थी होतं का हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. ठीक आहे सूरज, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया. शिष्टमंडळासोबत सध्या चर्चा करतायत बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेते. या चर्चेमधनं काही सकारात्मक तोडगा निघतो का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आपले दुसरे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार हे देखील आपल्या सोबत आहेतच, त्यांच्याकडनं सुद्धा आपण या संदर्भातली अपडेट जाणून घेऊया. ज्ञानेश्वर, मुख्यमंत्र्यांसोबत माझं बोलणं करून द्या असं बच्चू कडूंनी मागणी करत शिष्टमंडळाकडे म्हटलेलं होतं. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचं बोलणं करून दिलं जाणार आहे का? काय नेमकी त्याबद्दलची माहिती आहे? थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी ते मंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल दोघे या ठिकाणी चर्चा करण्यासाठी दाखल झाले आणि पाऊस सुरू झाला तरी पावसामध्ये जे की भर पावसात रस्त्यावरच आंदोलक आणि मंत्री यांच्यामध्ये जे आहे ते या ठिकाणी चर्चा झाली. मात्र बच्चू कडूंची एकंदरीतच मागणी होती की आमचं थेट ज्ञानेश्वर, मी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवतोय, मला माफ करा. बच्चू कडू नेमकं काय बोलतायत आपण ऐकायचा प्रयत्न करूया. अरे यार, बच्चू कडू कोणाशी तरी फोनवरनं संभाषण करतायत. सध्या नेमकं फोनच्या त्या पलीकडच्या बाजूला कोण आहे हे अद्याप तरी कळत नाहीये. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोबत बच्चू कडू संवाद साधत होते अशी माहिती आता मिळतेय. त्यामुळे बावनकुळे यांच्याकडून काही आश्वासन दिलं गेलेलं आहे का? मागण्यांच्या पूर्ततेसंदर्भात काही आश्वासित सरकारकडनं बच्चू कडूंना करण्यात आलेलं आहे का? याबद्दलची अपडेट देखील आपण घेऊया. हे अत्यंत महत्त्वाचं संभाषण बच्चू कडूंचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोबत त्यांनी फोनवरून संवाद साधल्याची माहिती मिळते. सरकार बच्चू कडूंच्या मागण्या मान्य करणार आहेत का? आणि सोबतच मुख्यमंत्र्यांसोबत बच्चू कडूंचं येत्या काळात बोलणं फोनवरनं करून दिलं जाणार आहे का? मुख्यमंत्री स्वतः बच्चू कडूंसोबत संवाद साधणार आहेत का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत.
शिष्टमंडळासोबत नेमकी काय चर्चा होते आता बच्चू कडूंची, त्यावर बऱ्याच बाबी अवलंबून आहेत आणि आपण आता याच महत्त्वाच्या बातमीवर सातत्यानं अपडेट्स घेत राहणार आहोत। आपण बघतो आहोत दृश्यांमध्ये मोठ्या संख्येनं राज्यातल्या अनेक भागांमधनं शेतकरी बच्चू कडूंच्या या आंदोलनासाठी म्हणून नागपुरात दाखल झाले। ट्रॅक्टर मोर्चा जो काढला होता बच्चू कडूंनी, असंख्य शेतकरी त्यांच्यासोबत आपापले ट्रॅक्टर घेऊन इथं सहभागी झालेले आहेत आणि काही दिव्यांग बांधव देखील आहेत या ठिकाणी बच्चू कडूंच्या या आंदोलनामध्ये। आणि आता सध्या शिष्टमंडळासोबत बच्चू कडूंची चर्चा सुरू आहे। मंत्री आशिष जयस्वाल, मंत्री पंकज भोयर बच्चू कडूंसोबत संवाद साधतायत। बच्चू कडूंसोबत त्यांचे जे इतर सहकारी आहेत, सोबतच काही शेतकरी नेते आहेत, हे देखील या चर्चेत सहभागी झालेले आहेत। आपण त्याची काही वेळापूर्वी दृश्य देखील पाहिलेली होती। बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा कायम राहणार की सरकारकडनं बच्चू कडूंची समजूत घालण्यामध्ये यश येणार, हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल। काही वेळापूर्वी बच्चू कडू अत्यंत आक्रमक झालेले होते। स्वतःला अटक करून घेण्याच्या अनुषंगानं ते नागपूरच्या दिशेनं निघालेले होते, मात्र सरकारचं शिष्टमंडळ तिथं त्यावेळेला पोहोचलं। मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेची मागणी बच्चू कडूंनी केलेली होती। खापरी ज्या ठिकाणी आंदोलन सध्या सुरू आहे त्या ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी सध्या बरसतायत, मात्र या जोरदार सुरू असलेल्या पावसाची तमा न बाळगता बच्चू कडू आणि त्यांचे जे सहकारी आहेत ते या ठिकाणी सरकारचं जे शिष्टमंडळ आहे त्या शिष्टमंडळासोबत सध्या चर्चा करत आहे। मुख्यमंत्र्यांची माझी चर्चा करून द्या, माझं बोलणं करून द्या, त्यानंतर आपण पुढची चर्चा करू, असं बच्चू कडूंनी या शिष्टमंडळाला सांगितल्याचं समजतंय। त्याच संदर्भातल्या अपडेट्स आपण सातत्यानं जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच, सूरज दहाट आपले प्रतिनिधी देखील आपल्यासोबत आहेत। आमचे हे दोन्ही प्रतिनिधी बच्चू कडूंच्या या आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच सातत्यानं याबद्दलच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतायत, क्षणाक्षणाच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतायत। आपल्यासोबत ज्ञानेश्वर पवार आहेत आपले प्रतिनिधी। ज्ञानेश्वर, मुख्यमंत्र्यांसोबत बच्चू कडू आता चर्चा करणार आहेत का? त्यांचं मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं होणार आहे का? काही अपडेट त्या अनुषंगानं मिळतीये का? अगदीच शिष्टमंडळ जे आहे ते या अगोदर चर्चा करून आता थोड्या वेळापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी जे आहे ते फोनवर चर्चा केली आणि त्यानंतर आता महसूल मंत्र्यांशी फोनवर बोलणं करून दिलं जात आहे बच्चू कडूंचं। आणि बच्चू कडूंना अशा पद्धतीचं आश्वासन दिलं जात आहे की तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, मात्र सध्याला जे आहे ते आंदोलन मागे या अशी विनंती जी आहे ते एकूणच आलेल्या शिष्टमंडळांकडनं जे आहे ते केली जात आहे। सुरुवातीला जवळपास 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली। पावसाच्या सरी देखील बरसल्या तरी सुद्धा आंदोलक असतील आणि मंत्री असतील रस्त्यावरनं उठले नाही, चर्चा सुरू होती। मात्र बच्चू कडूंची मागणी अशी होती की आपण मुख्यमंत्र्यांशी आमचं बोलणं करू आणि एकूणच जी शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे ती करणार का, हो किंवा नाही, अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधून जे आहे ते द्या, त्यानंतर आम्ही यावर जे आहे ते चर्चा करू, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ते शिष्टमंडळांना बच्चू कडून दिली। त्यानंतर शिष्टमंडळ उठून बाहेर आलं आणि बाहेर त्यांनी फोनवरती चर्चा केल्यानंतर पुन्हा परतले आणि आता एकूणच बच्चू कडू आणि दोन्ही मंत्र्यांमध्ये जे आहे ते या ठिकाणी चर्चा सुरू आहे। मात्र पावसाच्या सरी देखील बरसत असताना हे दोन्ही मंत्री असतील आणि आंदोलक आणि शेतकरी नेते सगळे जे आहे ते रस्त्यावरती या ठिकाणी चर्चा करतायत, मात्र अद्याप तरी काही तोडगा निघाला नाही। मात्र या चर्चेतून आता बच्चू कडू आपलं आंदोलन जे आहे ते मागे घेतात का, काही ठोस आश्वासन या ठिकाणी शिष्टमंडळ देतं का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। अजिंक्य, पण ज्ञानेश्वर, काय नेमकं सांगितलं गेलं मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेमध्ये? काही त्याबद्दलचा तपशील समजू शकलाय का? आणि बावनकुळेंसोबत नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? मागण्या ज्या मांडल्या होत्या बच्चू कडूंनी त्या मान्य करण्यासंदर्भात काही ठोस आश्वासित केलं गेलेलं आहे का? त्याबद्दलचा काही तपशील समजतोय का? अगदी सध्या जे शिष्टमंडळ आलेले त्यांनी सांगितलेलं आहे आंदोलकांना की सरकार जे आहे ते तुमच्या मागण्या संदर्भामध्ये सकारात्मक आहे आणि चर्चा करण्यासाठी तयार आहे। ज्या काही मागण्या आहेत त्यांच्या जवळपास 22 मागण्या आहे आणि एकूण 22 मागण्या जर या संदर्भामध्ये मंथन जर करायचं असेल, चर्चा करायची असेल, त्यासाठी तुम्हाला बैठक लावावी लागेल, त्यासाठी संबंधित विभागाचे सचिव असतील, संबंधित विभागाचे मंत्री असतील, त्या सगळ्यांना बोलवावं लागेल, त्यानंतरच यामधून जे आहे ते तोडगा निघू शकतो। त्यामुळे अशा पद्धतीने रस्त्यावरती जे आहे ते 1-to-1 चर्चा करून जे आहे ते
आहे यामधून मार्ग निघणार नाही, याकरता आपल्याला बैठक घ्यावी लागेल अशा पद्धतीची विनंती जी आहे ते आलेलं शिष्टमंडळ आता आंदोलकांना करत आहे। मात्र एकूणच बच्चू कडूंची भूमिका आहे की थेट मुख्यमंत्र्यांकडनं आम्हाला आश्वासन देण्यात यावं की कुठेतरी कर्जमाफी जी आहे ते आम्ही करणार आहोत, त्यांनी जर होकार जर दिला तर कदाचित आम्ही मागे सरकू, अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते बच्चू कडूंनी शिष्टमंडळांना केलेलं आहे। मात्र शिष्टमंडळांकडे जे आहे ते तशा पद्धतीची कोणती ठोस आश्वासन त्यांना अद्याप तरी देण्यात आलेलं आहे। आता एकूणच सरकारच्या माध्यमातून आलेल्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून काही ठोस आश्वासन जे आहे ते आंदोलकांना दिल्यानंतर ते मागे हटतील अशा पद्धती त्यांची भूमिका आहे। त्यामुळे नक्कीच आता पावसाच्या सरी बरसत असताना या ठिकाणी चर्चा सुरू आहे आणि आता ही चर्चा कधीपर्यंत चालेल आणि यामधून काही मार्ग निघणार का हे पाहणे महत्त्वाचं असेल। ठीक आहे ज्ञानेश्वर, असेच आमच्या सोबत जोडलेले राहा, तुमच्याकडनं या संदर्भातली अपडेट आपण घेतच राहू। सर्व मुद्द्यांवर चर्चा आपण करू असं शिष्टमंडळानं बच्चू कडूंच्या चर्चे दरम्यान सांगितल्याचं समजतंय आणि बच्चू कडूंना पाठिंबा देण्याच्या अनुषंगानं अनेक नेते सध्या प्रतिक्रिया देत असल्याचं आपण पाहिलेलं होतं। आत्ताची जी अपडेट मिळते त्यानुसार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं व्हावं या अनुषंगानं जोर धरल्याची माहिती मिळते। चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे महसूल मंत्री यांच्यासोबत सुद्धा बच्चू कडूंचं बोलणं करून दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। मीटिंगला जरी गेलो तर आंदोलन बगर थांबवता न थांबवता जात आहे, अन्याय का नाही? आता सगळ्यांना विचारून निर्णय घ्यायचा आहे। मी सीएम साहेबांशी बोलले ते सांगितलं आपली मूळ मागणी आहे कर्जमुक्तीची, बरोबर का? कर्जमुक्तीचं सरकार म्हणते कर्जमुक्ती करू, पण तारीख नाही सांगू। आपल्याला ऐकलंय, अरे बाया ऐकून तर घ्या, माझं पूर्ण ऐकून नाही राहिलं, चालले आपल्या मुलाला डोकं ढेगावर आहे का नाहीये? कर्जमुक्ती आपलं आंदोलन कशासाठी आहे? तारीख सांगण्यासाठी। आपलं आंदोलन कशासाठी आहे? सरकार काय म्हणतं नेहमी माझं थोडं थांबा जाईल तिकडे, थांबा प्लीज, थांबा ते एवढ्या गर्दी तिकडे येऊ नका, थांबा तिथंच होतं। इकडे जागा कुठे बसणार आहे तुम्ही? अरे हाव रे, इकडे मग आता इकडे बसायला कुठे जागा आहे? आपण आंदोलन केलं रायगडला, रायगड नंतर मिटिंग, पहिली मिटिंग झाली, दुसऱ्या मिटिंग मध्ये आपण अन्नत्याग आंदोलन केलं, अन्नत्याग आंदोलन मध्ये समिती तयार झाली, पण तारीख सांगत नाही। आपलं अजून आंदोलन काय आहे? गव्हर्नमेंट काय म्हणतं कर्जमाफी करतोच आम्ही, मुक्ती करतोच, पण तारीख सांगत नाही असं सरकारचं म्हणणं आहे। आपलं आंदोलन कशासाठी आहे? तारीख सांगण्यासाठी आहे। किती तारखेला करतात ते सांगण्यासाठी आहे का नाही? कोणी नाही काय करून आलो ते ऐकून नाही घेत नाही, कोणी ठरलं तर दिमागात पहिलं ऐकून घेतलं पाहिजे। आपले या चर्चेतूनच बाहेर निघालेला ना आपल्याला, आणि आमचा अनुभव आहे का मी तुमच्यापेक्षा? विश्वास आहे का? विश्वास नसेल तर मग तुम्ही आम्हाला सांगत जाऊ नका। कोणाकोणाला विश्वास हात वरती करा, नाही कोणाकोणाला ते हात वरती करा, केले माझ्यावर विश्वास नाही देणं हात वरती करा। तुम्ही बसा ना खाली, का उभे आहे तुम्ही? का उभे आहे? आणि आम्ही सांगतोय जर सरकारनं तारीख दिली नाही, टायमिंग जर दिलं नाही कर्जमुक्तीचा, आल्याबरोबर रेल्वे बंद केल्याशिवाय राहायचं नाही। आपलं आंदोलन बंद पडणार नाही, बिलकुल पडायचं नाही। तुम्ही घरी जायचं नाहीये, आम्ही आज चाललो नाहीये, अजून निर्णय आपण केलेला नाहीये, घेतला का निर्णय आपण? तुम्हाला हे पार्श्वभूमी, दोन मंत्री महोदय इथं आले, दोन मंत्री महोदय आल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे आखरी बाकीचे मुद्दे आहेत, निवडण्याचा दिव्यांगाचा मुद्दा आहे, बिनपाळाचा मुद्दा आहे। तुम्ही लक्षात घ्या, मी 182 शासन निर्णय काढले माझ्या आयुष्यात दिव्यांगासाठी, 182। म्हणजे आम्ही पाहिजे मंत्र्याच्या घरात आपण घुसलो होतो, तुम्हाला माहित असेल तर, एक दिवस घरात घुसलो आपण, घरात राहिलो। आता काही गोष्टी आम्हाला माहिती आहे का नाही आहे? तुमचे आम्ही जर कदाचित सकाळी आपण तिकडे गेलो, 4 तासात 5 तासात वापस आलो तर तुम्ही थांबणार नाही का इथं? का तुम्ही पहिला मनसुबून गेला तिकडे आपण पळाले भाव?
असं काही नाही का तुमच्या डोक्यावर? तुम्ही थांबणार नसाल तर मी वाचलेलो इथं इथं ह्या ग्राउंडवर थांबू. इथं हे आपलं मैदान आहे ना. अरे ऐक ना, मी काय सांगू लागलो, हे मैदान आहे ना आपलं, या मैदानावर राहायचं बरोबर आहे. पंकज भुयार साहेबांनी मंत्री महोदयांनी गॅरंटी घेतली, तुमच्या कोणी जर प्रशासन आता आपलं आंदोलन ते सोडलं, आपण सवलती कळलं, आपण इथं ठिया मागू आणि इथून रेल्वेचं मला वाटतं जे काय पट्टी किती दूर आहे 6,000. आपण एअरपोर्टच्या जवळ आलो. आपल्याला आंदोलन चालूच ठेवायचं, आंदोलन बंद करायचं आहे का? आंदोलन बंद करायचं नाही, आंदोलन चालूच राहणार आहे. निर्णय जर थोडीचा आला नाही तर पहिल्या आल्याबरोबर रेल्वेवर बसवताय. तयार आहे का तुम्ही? अरे खरं खरं सांगा. आता मी गेला झटक्या मला तिकडे अजूनही तुमच्या मनात काही किंतू परंतु दिसत आहे का? कोणाच्या परदेशी संजय भाऊ पल्लू भाऊ कोणाचं आहे का? काही तुम्ही थांबणार आहे का? आपण उद्याच आमची व्यवस्था करू. 4-5 तासात आम्ही वापस आलो पाहिजे. पण आमच्या मागे पोलिसांनी जर काही केलं तर मग आम्ही तुमच्या घरी येऊनच समजायचं. आणि गाड्या हरवू नका. ट्रॅक्टर गिक्टर सगळे आहे ना आपल्या गाड्या, तर ट्रॅक्टर गिक्टर सगळ्या मैदानात लावून टाकू आपण. आणि आता जवळची लाईन बंद केली पोलिसांनी. लाईन बगल लाईन मध्ये राहतो का आम्ही? साहेब कलेक्टर आहे का? गेले का कलेक्टर? तुमचे काही आंदोलन म्हणजे का दुश्मन आहे का आम्ही तुमचे? असं का करता मग तुम्ही? तर आपण शब्द द्यायचा का उद्या मिटिंगला जायचा? तयारी आहे का सगळ्याची? ते नाही इकडे या तुमच्या या यायचं ऐकून घ्या. हे एकटेच नाही एकटेच नाही म्हणजे आपण केंद्रामध्ये घेतो बरोबर का नाही? मिटिंग शिवाय तुम्ही जा, चला जा, तुम्ही लवकर जा लवकर. सगळे तरी सगळे हा म्हणता का नाही? आज वाटते का? सगळे हवा म्हणता का नाही? हात वरते करा तरी आव्हान असतात. आता किती जण आव्हान आले? सगळे तुम्ही कोण नाही का? पहिले कोण नाही म्हणतात सांगा बरं. हे काही करंट लोक असतात. माझं काय मत आहे, चर्चा करावंच लागेल. एवढे मोठे मोठे आंदोलन झाले भाऊ, बैठकीशिवाय मार्ग निघाला नाही. मला 20 वर्षाचा अनुभव आहे. 350 गुन्हे दाखल आहे. 350 गुन्हे दाखल आहे. आणि महाकसा शेतपर्यंत कर्जमुक्ती होती ना, हा बच्चू मरायला सुद्धा तयार आहे. आणि मरायला सुद्धा छातीवर गुन्हे घालून चालले. एकदा आम्ही घेऊ आमच्या छातीवर, नाही तर दुसऱ्याच्या घालून चाललेला. आतापर्यंत आम्ही दिव्यांगाचे आंदोलन केले. आपण किती का पास करून निर्णय दिव्यांग बांधव आहे का इथं? घेतलं नाही का? आपण आंदोलन केल्यावर बैठक लावली, बैठकीतून निर्णय घेतलं नाही का? हाती करून कमाल. हे 600 रुपये महिना होता यांचा. 1000 झाला, 1000चा 2,500 केला. आम्हाला लोक आहे का नाही आहे? आणि आंदोलन संपूर्ण करे आपण. तुम्ही थांबायला तयार आहे का नाही? थांबायला तयार आहे का नाही? एवढं सांगा. कसं आहे, आपण इथंच निर्णय घेतला असता. पण हा आर्थिक प्रश्नाशी संबंधित आहे. 25 मागण्याचा निर्णय एका कागदावर होईल काय? बघत चर्चेचा काही देवाणघेवाण होईल काय? बोला लागेल का बाबा? हे आता आम्ही काय म्हटलं का ठीक आहे तुमच्याजवळ पैसे नाही ना, तुम्ही आता आमच्या खात्यात 5,000 टाका बँकेच्या, बरोबर आहे? शासन निर्णय काढा.
शासन निर्णय काढा, मार्च मध्ये तुम्ही त्या बँकेच्या खात्यात तुम्ही हमी घ्या. काय ते कर्ज वसुलीचा संबंध राहणार नाही, कर्ज परतफेड करावं लागणार नाही. तो शासन निर्णयामध्ये आपण मार्च मध्ये तुमच्याजवळ जर जे पैसे आहेत ते तुम्ही त्या बँकेच्या खात्यात टाका. आता तुमच्याजवळ परिस्थिती जर नसेल सरकारची तर मार्च मध्ये शासन निर्णय आता करायचा, मार्च मध्ये त्याची तरतूद करायची. होतं का नाही होत? मग हे तिथं बोलल्यावरच चर्चा होऊन का नाही होत? नाही इथूनच चर्चा करतो ना सगळे. तुम्हाला जा लागेल तरी लागला. मी गेले का तुमची फाटण द्या वापरता आमचा. मला वाटतं आता सगळे तयार झाले. उद्या फक्त सकारात्मक घ्या, नाही तर तुम्ही चुना लावा तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. एक 2 मिनिट. प्रशासनासाठी प्रशासनासाठी आणि मंत्री महोदयांसाठी मला 2 वाक्य बोलायचे आहे. कायदेशीर जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे. न्यायालयाने आदेश केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत 6 नंतर तुम्ही तुमचं कारवाई सुरू केली. त्या दृष्टिकोनातून तुम्ही आले, आम्ही पण 2 पावलं पुढे आलेलो आहे. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला नाही. पण न्यायालयाचा वापर करून जर आंदोलन दडपण्याची प्रक्रिया यापुढेही तुम्ही सुरू ठेवली तर जेलला आम्ही घाबरत नाही हा संदेश सुद्धा आम्ही आज दिलेला. जेलमध्ये जायची तयारी आहे, केसेस अंगावर घ्यायची तयारी आहे, भगतसिंगची औलाद पाहिजे तर करायची तयारी आहे. हे संदेश सुद्धा निक्षून आम्ही मुख्यमंत्र्याला आणि सरकारला देऊ राहिलेलो. हा नंबर 1. नंबर 2, बच्चू भाऊंनी सांगितलं, परत सांगतोय की आम्ही साहेब मंत्री महोदय साहेब हे परत एकदा वधवून घेतोय. भाऊंनी घेतलंच. आम्ही चर्चेला जात असताना मागे आंदोलनाची जी आत्ताची परिस्थिती आहे ती तशीच ठेवण्याचा शब्द तुमच्याकडून हवा. तुम्ही पोलीस फोर्स वापरला, तुम्ही लोकांना अडवलं, डबे अडवले तर महाराष्ट्र पेटवून उठल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराष्ट्राच्या गावागावातल्या शेतकरी पोरांना जर माझा आवाज जात असेल तर मला विनंती करायची. राजू शेट्टी साहेबांशी मी बोललोय, बच्चू भाऊंशी बोललोय, आपल्या नेत्यांशी बोललोय. आमची लढाईची तयारी आहे. उद्या मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे. मंत्रालयात फक्त एवढ्याच लोकांना कर्जमाफी हवी आहे का? नाही, महाराष्ट्रभराच्या सगळ्या शेतकऱ्यांना हवी आहे. बरोबर आहे का? 11 वाजता उद्या बैठक होणार आहे. 11 वाजता गावागावातील पण आम्ही जाणार ना 11 वाजता येऊन. तो काय उद्या दिवसभरात बैठक होणार आहे. 11 वाजता उद्या महाराष्ट्रातील सांगायचं बच्चू राजू शेट्टी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोरांनी शांततामय मार्गाने तहसील कार्यालय गाठावं आणि तहसीलदारांना निवेदन देऊन आम्ही जे चर्चेला चाललोय त्याला पाठिंबा देऊन कर्जमाफीची मागणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तहसील कार्यालयात गावागावात करावी. हा आपला निर्णय. मंजूर आहे का आपल्याला? गावातली राहिलेली पोरं आपल्याला पाठिंबा देणार की नाही? उद्या तहसील कार्यालयात निवेदन द्यायला जाणार की नाही? आपल्या बाबाचा सातबारा कोरा करण्यासाठी, आपल्या मिटिंगला पाठबळ देण्यासाठी उद्या निवेदन देणार की नाही? एकीकडे आंदोलन आणि दुसरीकडे चर्चा. हाच मार्ग आहे. भगतसिंगची औलाद जे 2 लाठ्या काठ्या घाबरत. धन्यवाद. मुंबईत येणार आहेत ही एक मोठी महत्त्वाची बातमी. बच्चू कडू स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर काय नेमकी भूमिका असेल ते ती जाहीर करतील. कर्जमाफीची तारीख सरकारकडनं न दिल्यास आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा बच्चू कडूंनी दिलेला आहे. आंदोलन न थांबवता ही चर्चा आपण करणार असल्याचंही बच्चू कडूंनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे आता उद्या मुंबईत बच्चू कडू येतील, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतील आणि त्यानंतर पुढची भूमिका ठरवतील. बाजूच्या मैदानामध्ये थांबतील. उद्या लाईट बंद झाली असेल तर ती चालू करावी आणि उद्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
तर बच्चू कडू आता उद्या मुंबईत येणार आहेत आणि मुंबईत येऊन ते मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत आणि कर्जमाफी नेमकी केव्हा देणार त्याची तारीख जाहीर सरकार जर करणार असेल तर आंदोलनासंदर्भातला निर्णय घेतला जाईल, नाहीतर आणखी तीव्र आंदोलन करू असं सुद्धा बच्चू कडूंनी जाहीर केलंय। आंदोलन न थांबवता आपण चर्चा करणार असल्याचं सुद्धा बच्चू कडू म्हणतायत, त्यामुळे आंदोलन अजूनही सुरूच राहणार आहे। बच्चू कडू मात्र त्या दरम्यान मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।